पुष्कराज, काय वागणूक आहे? हा बेटा, आपण नशीबवान आहोत की आपल्याला खाण्यासाठी एवढे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बाहेर लोकांना 2 वेळ नीट खायलाही मिळत नाही. त्यामुळे ते समोर आहे ना, ते खा गपचूप. बी अ गुड बॉय. कम ऑन. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. किती वेळा सांगितलं तुला असं वागायचं नाही? पिझ्झा काकू काकू, मी सांगितलंय त्याला, आता खातोय ना तू. बरं झालं तू बोललास ते याला. आणि मोठा भाऊ आहेस तू याचा, बोलत जा, रागवत जा याला हक्काने. काकू, मला एवढंच वाटतं की थोडीशी शिस्त असायला. हो ना. पुष्कराज बेटा, तू अजून खूप लहान आहेस, पण जी गोष्ट आपल्याला सहज मिळते ना, त्याची थोडी तरी किंमत असायला. बरोबर आहे तू बोललास ते. जे कष्ट करून कमवतात ना, त्यांना कळतं रे हे सगळं. ज्यांना ओरबाडूनच खायची सवय आहे त्यांना कुठून कळणार? अरे ज्यांना फक्त प्यायचंच माहितीये त्याला तरी कसं कळणार? बोललास पिकुजो, चल तुझ्यासाठी पिझ्झा मागवते मी. ओके, रूम मध्ये जाऊया. ऑनलाईन क्लासची वेळ झालीये. अय्या, माझ्या पण ऑनलाईन क्लासेसची वेळ झाली आहे. हल्ली ऑनलाईन पेंटिंग शिकतेय ना मी. आलेच पप्पा, येते रे यश. कम ऑन पिकुचू, प्लीज. ऑनलाईन क्लास आहे तुझा. बस. कुठे तुझा लॅपटॉप? वेअर इज मम्मा, मला आत्ताच्या आत्ता पिझ्झा पाहिजे. ओ बेबी, थांब ना. आधी आपण क्लास जॉईन करूया, अटेंड करूया, नंतर पिझ्झा देते. ओके? नाही, आत्ताच्या आत्ता मला पिझ्झा पाहिजे. पिकुचू, लिसन टू मी. हे बघ, तुला माहिती आहे ना, आजोबांसमोर मला असं बोलावं लागतं, वागावं लागतं. ओके, सो तू हट्ट करू नको, जरा शांत हो. देते मी तुला. आधी ऑनलाईन क्लास जॉईन करूया, नंतर. ओके? नाही, मला आत्ताच्या आत्ता पिझ्झा पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. मला पिझ्झा पाहिजे. शांत हो जरा प्लीज. काय चाललंय? नाही, मला आत्ताच्या आत्ता पिझ्झा पाहिजे. झालंय काय? हा असा का ओरडतोय सीमा? सीमा नाही हो, सिम्मी. तुम्ही आवरा याला. नाही, मला आत्ताच्या आत्ता पिझ्झा पाहिजे, चॉकलेट पाहिजे आणि आईस्क्रीम पण पाहिजे. ओके ओके मीना, प्लीज याला घेऊन जा ताबडतोब. आणि ह्याला काही चॉकलेट, आईस्क्रीम काय काय हवंय ते दे. आणि माझं डोकं जरा शांत होऊ देत. जा ते. गुड. चला चला. कमाल आहे तुझी सिम्मी. अगं किती रडत होता आपला मुलगा. एका मिनिटात शांत केलंस तू त्याला. मला नसता जमलंय. तेच तर, तुम्हाला काहीच जमत नाहीये म्हणून सगळी कामं मलाच करावी लागतात. हे असं काही नाहीये. Just shut up. हा दिसतंय म्हाताऱ्यामुळे संताप संताप झालाय माझा. पप्पा, आता पप्पानी काय केलं? तेच तर, काहीच करत नाहीयेत ते. इस्टेट आपल्या नावावर करतच नाहीयेत ते. सगळे स्वतः घेऊन बसले. त्यांना ना फक्त त्यांचा लाडका नातू यश तेवढाच दिसतो. आपल्याबद्दल काहीच वाटत नाहीये त्यांना. माझा बिचारा पिकुचू, त्याची येता जाता चेष्टा करत असतात. मला वाटेल ते बोलतात, अपमान करतात माझा. Shut up. तोंड दाबून बुक्क्याचा मार झालाय सगळा. सिम्मी, कुणी दाबलंय तुझं तोंड? तुम्ही ना प्लीज मला इरिटेट करू नका. आणि जर कोणी माझं तोंड दाबलं तर तुम्ही काय करू शकणार आहात का? मी जस्ट शट अप. यश मुंबई ऑफिसला आल्यापासून पैसे येण्याचे सगळे मार्ग बंद झालेत. आधी हवा तसा पैसा खर्च करता येत होता, पण आता तोही नाही. पण मी पण सिम्मी आहे. समोर रस्ता नसेल ना तर तो खोदून नवीन तयार करेन मी. काही झालं तरी मला जे हवंय ते मी साध्य करणारच. आता असा काहीतरी डाव टाकावा लागेल की म्हातारा स्वतःहून मला पैसे देईल. सिम्मी, अगं काय करणार आहेस तू? गुड मॉर्निंग एव्हरीवन. अरे जमीर, गुड मॉर्निंग. अरे वा,
छोटा काका, यश, आजोबा आणि मी आज ब्रेकफास्ट टेबलवरती आपली ओरिजिनल गँग एकत्र आहे. क्या बात है. आता कुठे मी मेंबर राहिलोय या गँगचा? राहिलोय का? जे स्वतःहून नाम झालेत त्यांना दुसऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये. बोलायलाच पाहिजे का दरवेळेला? आजोबा या समीर. नाही, मला खायला काही नकोय. मी पोटभर खाऊन आलो. मी जरा एवढा कॉल अटेंड करून येतो. कॉल? कोणाचा कॉल आहे? प्रायव्हेट कॉल आहे? नाही नाही, ऑफिसमधनं आहे. इथे नेटवर्क नाही म्हणून जरा बाहेर येतो. जग्गू, यू आर राईट. प्रायव्हेट कॉल म्हणजे पर्सनल कॉल आणि पर्सनल कॉल म्हणजे डबेवालीचा कॉल. चला डबेवाली? हा, चला चला आपण नेटवर्क चेक करू. हॅलो. हा नेहा बोल. मी तुला सांगितलं होतं माझ्या घरासाठी तुझ्या एरियात चौकशी कर म्हणून. काय झालं त्याचं? नेहा ऍक्च्युली मला वाटत नाही तुला त्याची गरज पडेल म्हणून. नाही रे, मला ऑफिसमधनं ॲडव्हान्स सॅलरी मिळणार होती पण त्याचं पुढे काहीच नाही घडलं. नाही नाही, सी ऍडव्हान्स सॅलरी तुला मिळेल असं वाटतंय मला, कारण मी पर्सनली बोललोय सरांशी आणि त्यांनी पुढची प्रोसिजर सुरूही केली होती इफ आय एम नॉट रॉंग. तू कशाला बोललास? ओके नेहा, मी बोललो काय अजून कोणी बोललं काय? तुझं काम होणं महत्वाचं आहे. आय प्रॉमिस तुला ऍडव्हान्स सॅलरी नक्की मिळेल. ओके चल बाय. प्रॉमिस. काय अर्थ काय प्रॉमिस? वचन. वचन. वचन म्हणजे वादा. 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 हो. जो वादा किया वो निभाना पडेगा, निभाना पडेगा. तो वादा. फॅन्टॅस्टिक एकदम. अजून एक आहे वादा. कुठला? वादा कर ले साजना तेरे बिना मैं न रहूं, मेरे बिना तू न रहे हो के जुदा. वादावरती खूप आहे. म्हणजे अजून एक तुम्हाला सांगतो. क्या हुआ तेरा वादा. काका तू सुद्धा सिरियसली? आपला जुना गँग. खरंय. थोडं कामाचं बोलूया. काका अरे आजोबांना त्यांच्या रूम पर्यंत सोड ना. हा, हा? मला सोडणार? हो. मी जातो. नाही नाही, सोडेल तो मी तुम्हाला. जातो. काका जरा सोडून या आजोबांना सोडून या. जा. क्या हुआ तेरा वादा. जरा कामाचं बोलूया. बरं ती लंडनची ऑनलाईन कॉन्फरन्स कधी शेड्यूल केली आहे? ती डील खूप महत्वाची आहे समीर. ती आजच्या आज झाली पाहिजे. राईट. एव्हरीथिंग ओके विथ दुबई ऑफिस? ऍब्सोल्युटली. गुड. बरं हे नेहाचं ॲडव्हान्स सॅलरीचं काही होणार आहे? ते काम ऑलमोस्ट होत आलेलं आहे. म्हणजे मला तर वाटतं तिच्या अकाउंटला ऍडव्हान्स सॅलरी जमा सुद्धा झाली असेल. बॉय. माझी तुझी रेशीम